सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. ती म्हणजे 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना पेन्शन वाढीचा लाभ मिळणार की नाही. अर्थ मंत्रालयाने संसदेत दिली महत्त्वपूर्ण माहिती. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना काढल्यापासून लाखो पेन्शनधारकांच्या मनात एकच प्रश्न घर करून आहे. 31 डिसेंबर 2025 किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी नवीन पेन्शन सुधारणेच्या कक्षेत येतील का? या गोंधळावर आता अर्थ मंत्रालयाने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केली असून पेन्शनधारकांना मोठा दिलासा आहे. संसदेत नेमका काय प्रश्न विचारण्यात आला? लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान एका सदस्याने विचारले की जे केंद्र सरकारी कर्मचारी 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झाले आहेत त्यांना 8व्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन सुधारणेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे का? वित्त अधिनियम 2025 मुळे जुन्या आणि नवीन पेन्शनधारकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकतो, अशी भीती काही वर्तुळात व्यक्त केली जात होती. याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण. लोकसभेत प्रश्नाचे उत्तर देताना केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि पेन्शन यावर आपल्या शिफारशी सादर करण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पेन्शनशी संबंधित बाबी सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल्स 2021 आणि सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2023 नुसार हाताळल्या जातात. पेन्शनमधील कोणताही बदल हा वेतन आयोगाच्या मान्य शिफारशीनुसार सरकारी आदेशाद्वारे लागू केला जातो. तर फायनान्स ॲक्ट 2025 ने सध्याच्या पेन्शन नियमात केवळ प्रमाणित केले आहे. यामुळे विद्यमान नागरी किंवा संरक्षण पेन्शनधारकांच्या हक्कांमध्ये कोणताही बदल झालेला नाही किंवा त्यांच्यात कोणताही नवीन भेदभाव केलेला नाही. पेन्शनधारकांच्या चिंतेत कारण काय होते? 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाल्यानंतर 1 जानेवारी 2026 ही कट ऑफ तारीख बनली जाईल आणि त्यापूर्वी निवृत्त झालेले पूर्ण लाभ मिळणार नाही, अशी भीती पेन्शनधारकांना होती. मात्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर हे स्पष्ट झाले आहे की 8व्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत पेन्शनचा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट आहे. तर आयोगाचे कामकाज सुरू. सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजीच एका ठरावाद्वारे 8व्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या अटी अधिसूचित केल्या आहेत. आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्याचा वेळ देण्यात आला आहे.